त्याच्या आईला या पोरानं साला नाकात दम आणलाय पार. साला आत्ता उठून गेलतो परत पडलो वाटत. ईश्वरची आई, ईश्वरच्या मातोश्री, हा या. अहो आले की. कसली घाई चालली आहे? हा अहो त्याचा डबा भरत होते. डबा कसला भरताय? हा उठून कॉलेजला गेला तर डबा नेईल ना. झाला एवढा पैसा खर्च करून याचं नाव टाकलं ते कॉलेजमध्ये. हा साला काही करील असं वाटत नाही, मनावर नाही घेणार. अहो मग उठवा की त्याला. अहो उठवा म्हणते मी. अहो मी आहे तुमच्या माग. हा तू आहे म्हणजे मी काय घाबरतो का त्याला? हाय म्हणे हा बघ उठवतो. या उठ. अरे मी कधीचाच तयार आहे. सेकंड टर्म सुरू होतीये. हा. दोस्त मंडळींना 15 दिवसांनी भेटणार आहे. काय आहे का नाही? पण म्हणलं जरा तुमची गंमत करावी. गंमत होय. हा आणि बापू, हा, मी ऐकून ठेवलंय बर का सगळी काय बडबड केली ती. हा, हमारे पास भी आपके कुछ राज है, हाँ। ज्यादा ट्यू ट्यू करने की नहीं. हा हा. बापाला धमक्या देतो काय? हा हा येऊ काय तुझी आई? बापू, आई काढायचं काही काम नाही. मला आजीबद्दल प्रेम आहे, त्याचा गैरफायदा घेऊ नका तुम्ही. हा. तू ये आता सेकंड टर्न पूर्ण करून ये. बघ तुझं लगीन लावतो. ए बापू, हा. इतक्यात नाही बर का. हा, माझा परवाच दीपिकाशी फोन झालाय. हा. ती म्हणली 2 वर्षांनी बघू. कोण? डुगण्या पाटलाची पोर? बापू, तू पण कधी कधी लई कॉमेडी करतो. लई कॉमेडी करतो. सेम माझ्यावर गेलाय. हे घे तुझं यंत्र सापडलं, गोट्यात पडलं होतं बघ. हे एक लक्षातच राहत नाही माझ्या. हा. काय झालं, काल गोठ्यात माझं संशोधन चालू होतं. संशोधन? हा, तुला तर माहितीये काय? आपले आदर्श कोण आहेत? न्यूटन. नूतन. मला बी लई आवडती ती. अगं आई, नूतन नाही ग, न्यूटन. न्यूटन, आईन्स्टाईन. हा आता. आणि हे कोण हाय? खालच्या आळीत बँजो पथक आहे त्यांचं. असं वय. हम्म. बरं बरं, मला हा आधी नाही का सांगायचं? हो दादा. याला काय घरच्यांनी टाकलंय काय? बापू, त्याला काय बोलायचं नाही हं? काय? आपला मेन शूटर येतो. बाल्या, अरे बॅगा कोण घेणार? कोण वडील? नाही नाही, उतरू नको उतरू नको, गाडीला स्टँड नाही. चला निघतो मग. नमस्कार करतो. हा हा, हा. आयो. असू दे असू दे. गाडीची लय दशा झाली रे. तुझ्या वाढदिवसाला आपण नवीन गाडी घेऊ. हा नाही नाही, नको बापू. का? तुझी पहिली गाडी आहे आयुष्यातली. लहान असतानाच ठरवलं होतं, मोठा होईन तर हीच गाडी चालवी. जा सावकाश जा. हा. हेल्मेट घाल. हा, हो. हेल्मेट वरून आठवलं, काय? मी एक नवीन शोध लावणार आहे. हं. म्हणजे हेल्मेटला आपण असं मशीन बसवायचं की हेल्मेट घातल्याशिवाय गाडी स्टार्टच नाही झाली पाहिजे. खरंय रे बाबा. लई आई बापांचा जीव भांड्यात पडल र. वय, वय, होय वय, ना. वय. फक्त मला या शोधासाठी 25,000 रुपयांची गरज आहे. द्या. 25,000? आता इथून हल्ला नाहीस ना, पेकाडात 25 लाथा घालीन. हा. काय आपलं काय लग्न झालंय? नाही. हात काढ मग. तर माझ्या प्रिय मित्रांनो, या ठिकाणी आपल्या कॉलेजची सेकंड टर्म सुरू झालेली आहे. तरी आपल्याला हॉस्टेलमध्ये विविध गोष्टींचा तुटवडा भासत आहे, जसे की टूथब्रश, टूथपेस्ट, रेजर, साबण, बॉडी डिओस्पिरिन, बॉडी डिटॉरिएंट, डिओड्रंट, अशा सर्वच गोष्टींचा तुटवडा भासत आहे. तरी या सर्व गोष्टी या मागील मॉलमध्ये उपलब्ध आहेत. माझ्या असं कानावर आहे की काही बिनडोक स्टुडंट या सर्व गोष्टी पैसे देऊन खरेदी करतात, पण ते बिनडोक आहेत आणि आपण हा. तरी आज या जोखमीच्या कामासाठी मी माननीय गेमाडपंत झोलर सम्राट बाल्या यांची निवड केली आहे. बाळजीपी उर्फ ग्रेट पर्सन. आपल्या या आयडिया फुलफिल करणारा तो पंटर कुठं आहे? ते काय तिथे आहे? आता या मॉल मध्ये आपण कमाल करू. आपण कशासाठी जमलोय? तू किती घाणेरडे विनोद करतोय. मला म्हणायचं होतं ए की बाल्या, अरे कसला तुला एकदम सोजवळ दिसायचंय. तुझ्यासाठी अवघड आहे, पण जमवावं लागेल तुला. जमवीन ना. तिच्या तुम्हाला पण हात सापडला का रे? अहो दादा, एक कामाचं आहे बेन. आयडिया यावेळी चालवून घेऊयात.
ठीक आहे, आता काय तुम्ही व्हा पुढं, मी जरा आलोच. कुठं? आलो रे. मी पण येऊ? हे नाही, चला. कुठे गेला पण तो? ते कुठं का जाईना. हे बघ, ऐक, जीपी तू सरळ जायचा. आले पक. हे काय? अरे आपल्या कॉलेजमधल्या मुलींचे स्विमिंग करतानाचे हिडन व्हिडिओज आहेत. तुला कळतं का तुला? आमच्या ग्रुपच्या सगळ्यांकडे बघायचे का? हे पंडित तू मागे जा. यू गाईज आर सिक. आयला येडाय का? हा काय रे, काय चाललंय? काय काम धंदे नाहीत का तुम्हाला? हा? अरे ते काढ ना. ठेवा सारखं आपलं मोबाईल आणि इंटरनेट. हे बघ, बाल्या आत गेला की बरोबर 5 मिनिटांनी अलाराम वाजला पाहिजे. त्याच्या आधी जर वाजला तर कानाखाली इंटरनेट काढीन फनांकन. हा. एक मिनिट मॅडम, थांबा. मला बॅग चेक करू द्या. का? मला बॅग चेक करू द्या. बजर वाजलाय. अहो पण बजर वाजणं आणि बॅगचा काय संबंध? एक मिनिट. हे बघा, पेड दिसतोय तुम्हाला शिक्का? एक पेड. मिनिट मॅडम, मला बॅग चेक करू द्या. देणार नाही. कशा करता बॅग चेक करणार तुम्ही? एक मिनिट सर. हॅलो, थांबा. मला बॅग चेक करू द्या तुमची. अहो काउंटरवरती बिल भरलंय आम्ही. एक मिनिट, मला बॅग चेक करू द्या तुमची. अहो, काय बॅग चेक ऐका करू द्या, बॅग चेक माझं, करू ऐका द्या. माझं. मला बॅग बिल चेक करू भरलंय द्या. आम्ही. एक मिनिट, मला बॅग चेक करू द्या. आता बॅग 2 कशाला बिल मिनिट. भरलंय ना? सगळ्यांना काय अहो, पण थांबवताय? काय मला आहे? सगळ्यांची तुमचं बॅग चेक वाटलं करायची. म्हटलं तर आमचं जरा काय वेळ दोष आहे? थांबा. बजर वाजलेलं आहे. काही नाही. काय अहो, काय दोन मिनिटं थांबा आम्हाला. थांबा जरा. सगळ्यांची बॅग चेक करायची. हे बघा, नाही, नाही, शांत शांत व्हा शांत अहो, व्हा शांत शांत व्हा राहा म्हणजे काय? काय? I will- तुम्हाला आम्ही चोर वाटलो का? आय एम एक्स्ट्रीमली बघा, सॉरी. बघा. आमच्या सिस्टीम मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यामुळे दरवेळेला बजर वाजतो. अहो, पण बजर तुमचा वाजतो वॉचमन म्हणजे बघा ना, प्रत्येक तुम्ही आम्हालाच जणांना थांबवलं. मी तुमची माफी मागतो. अहो, मला वॉचमन म्हणजे ही काय पद्धत आहे का तुमची? बजर मध्ये प्रॉब्लेम आहे. आय विल सी. यांना जाऊ दे. सर पण मी जाऊ दे सांगितलं ना. बघा, तो किती आगाऊ सारखा हो बोलतोय मॅडम, बघा. जाऊ दे त्यांना. ओके, सर. जाऊ दे प्लीज. जाऊ दे म्हणजे काय? काय माणूस आहे? बघून माझ्याकडून घेईन मी. फुकटचा त्रास. त्याला येईल ते हो बोलतात. प्लीज. कसे बोलतात ना लोक. तुम्ही कुठले, पुण्याचे आहे हो, काय? कुठं राहता? बालाजीनगर. बालाजीनगर. हो. मस्त आहे तिकडे. हो, मी काय घेतलेलं नाही. पिशवी सोडून बिल पण नाही घेतले. मी खरं सांगतोय. ठीक आहे, ठीक हा. आहे. जा. दादा भाऊ आहे आपला. मी झालो तेव्हा आमचे वडील गेले. हा झाला तेव्हा आमची आई गेली. पुढं हा शाळेत गेल्यावर मीच गेलो. दादा? नोकरीला गेलो. हा. याला वाढवला. बघा ना, हा चेहऱ्यावरून वाटतोय का चोर? नाही वाटत. मला माहितीये नाही वाटत. मग तरी पण तुम्हाला वाटत असेल तर चेक करा. नको दादा. नाही नाही, बघू दे ना. दादा. सगळं बघा दादा, तुम्ही. नको. सगळं बघून अरे घ्या. ठीक आहे, चेक करून ठीक घ्या. आहे. बजर बिघडलेला आहे, तुम्ही जाऊ शकता. हा, पण पुढच्या वेळी लक्ष ठेवा. हा. कसं आहे, सभ्य माणसं सुद्धा येतात मॉलमध्ये. मग काय राव दादा, हे बाकीचे पंगारे. चला, मला वाटलं आता तुम्ही गुल्ल्या पिसताय मला. शोले पिक्चर बघितलायस ना तू? हा. त्यात कालियाची सुद्धा अशीच परीक्षा घेतली होती गब्बरने. असं आहे का? बरं, मग झाली का सगळ्या सामानाची व्यवस्था? म्हणजे अख्ख्या सेकंड टर्मची नाही, पण 1-1.5 महिना आरामात निघेल बघा. हा, मग काय 1.5 महिन्याने नवीन आयडिया काढू. तोपर्यंत कशी काय हॉस्टेलची कंडिक्शन? गरिबांच्या हॉस्टेलची कंडिक्शन कशी असणार? मजबूत डेकणं झाली. वा वा वा. आता कशी निवांत झोप लागल. काय निवांत झोप? म्हणजे काय, असं काय करते? आपल्या हॉस्टेलमध्ये जे डास आहेत ते डास नसून डास नावाचे पक्षीच आहेत. नॅशनल जॉग्राफिक वाले त्यांच्यावर रिसर्च करणारच आहेत. हा. हे डास आहेत ना, आपल्याला इतके वर घेऊन जातात की कधी पटकतील खाली कळत नाही. पण आता काही टेन्शन नाही. ते कसं काय? असं काय करते, ही जी ढेकणं आहेत ती कासवा एवढी हा. आहे. आता हे जेव्हा पक्षी असे वर उचलतील तेव्हा ती ढेकणं आपल्याला खालून गच्चम धरून ठेवतील. म्हणजे पक्षी वर नेतायत, हे खाली ओढतायत. पक्षी वर नेतायत, हे खाली ओढतायत. मधल्या मध्ये आपण शेप. शी आयडिया यार. शी. दादा, म्हणजे आपण काय डेकनाच झोपायचं वय? नाराज झाला? काहीतरी पर्यायी व्यवस्था करावी लागेल. कॉलेजने केली आहे पर्याय व्यवस्था. या दाखवते तुम्हाला. आ? बरं, एक आयडिया. तुम्ही जरा सॉर्ट आउट व्हा. माझ्या नाटकाची रिहर्सल आहे, त्याला उशीर होतोय. तर आय जॉईन यू गाईज लेटर. ओके, चल बाय ग पंडित. See you. बाय. हे शेवटचं काय नाटकाचं नाव होतं का? हा, वाटतंय इकडे, मला. इकडे. काय बोलला काय माहित. दादा, इकडच्या साईडला.
ही पर्यायी व्यवस्था आहे? अरे नाही रे, ही वाईट अवस्था आहे. ए, काय आहे? अरे 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 हे काय आहे? दादा हे आपल्या कॉलेज मधलं भव्य महिलांचं ढोल पथक. हे जरा वेगळंच हा. आहे. इथं ढोलच ढोल वाजवतात. हे पंडित तो हो ना जॉईन. ए आयडिया सांगा याला. ए बाल्या, हा. अंगावर बसला ती. ऐला हे काय आता? हे मोरची आंटी. बाल्या, आंटी नाटक आहे दादा. अरे घेऊन की चांगली. चल चल. अरे ए गप्पा. ए सोड दे. अरे काय चाललंय हा जिप्या? तुला हीच जागा मिळाली प्रॅक्टिसला? अरे युनिव्हर्सिटीने नाटकाच्या प्रॅक्टिससाठी हीच जागा दिली आहे. दादा अहो हे तर काहीच नाहीये. परवा आपली पोरं तिकडे जेवत होती. ते बास्केटबॉल तर त्यांच्या शेजारीच चालतं. त्याच्यातल्या एकाचा बॉल आपल्या पोराच्या ताटावर पडला. त्याच्यातली आमटी त्याच्या तोंडावर, शेंगा नाकात आणि लाडू तर अजून शोधता येतो. हे तर जाऊच दे. इथे दररोज सकाळी हास्य क्लब भरतो. नाही नाही ऐला, ह्याच्यापेक्षा तर ती हिटलरची छळ छावणी बरी. ते काय नाही, हे नाही चालायचं बर का. आईला ती श्रीमंताची पोरं तिकडे चकाचक हॉस्टेलमध्ये आणि गरीबाची पोरं इथं गोठ्यात. नाही नाही ए बोलवा रे त्यांच्या ग्रुपला. पण दादा त्यांचा लीडर तो सिद्धार्थ देसाई आहे ना. असू दे ना, कोणी पण असू दे. नाही आज त्या सिद्धार्थला धडा शिकवला ना. हा ए चला रे. ए जिप्या चल, काढतो ना साडी? काढतो ना. कमी अरे काढू. नाही, अरे हाय की हे काढ रे बाबा. ए चला रे. चला चला. 1 रुपयाचं चिंगम. कळलं ना? त्याच्यामुळे शांतीत राहायचं. शांतीत राहायचं म्हणजे काय करायचं? अरे म्हणजे काय, आमच्या हॉस्टेलमध्ये कशाला घुसता? अरे पण तुमच्या रूम मध्ये प्रॉब्लेम आहे तर आम्ही काय करू? ए टिव करू नको. चा आता आम्हाला आमची रूम नाही म्हणून इथं आम्ही आलोय. हा प्रॉब्लेम अरे नाही. पण तो आमचा प्रॉब्लेम आहे का? तुम्ही तुमचं सॉल्व्ह अरे, करा. असं कसं? प्रॉब्लेम आम्ही काय करू? आल्या. काय प्रॉब्लेम आहे? काय चाललंय? काय प्रॉब्लेम आहे म्हणजे मॅडम? यांचं हॉस्टेल एवढं चकाचक आणि आमचं बघा कसं आहे. हो मॅडम काय वाटेल ते बोलतोय हा. ए तू तर बोलूच नको. हा. इला स्वतः राहतो एवढ्या ढबाल्या बंगल्यामध्ये आणि इथं कशाला तडमडतो सारखा? आपला ह्या दोस्ताकडे नाही तर त्या दोस्ताकडे. पडीकच आहे हा. ए एक्सक्यूज मी, आम्ही स्टडीज साठी एकत्र येतो, कळलं ना? स्टडीज आम्हाला माहिती आहेत ना तुझ्या स्टडीज. सारखं आपलं त्या मोबाईलवर नाही तर ते टुचुक टॅबवर. ईश्वर तुमच्या हॉस्टेलमध्ये आता पेस्ट कंट्रोल चालू आहे. हा हे बरं आहे. त्यांचं पेस्ट कंट्रोल आधी आणि आमचं 8 दिवस नंतर. काय रे म्हणजे यांच्या इकडे तिकडे आणि आमच्या इकडे काय? प्लीज शांत व्हा. जस्ट आम्हाला या गोष्टी नवीन नाही आहेत. कॉलेज सुरू झालं की ग्रुप्स पडतात, त्यांच्यामध्ये भांडणं होतात आणि नंतर सगळे एकत्र येतात. सगळं माहिती आहे आम्हाला. ह्यांच्याशी कोण मैत्री करेल? अरे हॅड. अरे काहीच गरज नाही. कुत्र्यांशी मैत्री करू आम्ही. गाढवं ईश्वर पण- शांत हो. काय चाललंय? हा, मॅडम तुम्ही आम्हालाच थांबवा. पण तुम्हाला माहित नाही तुम्ही कोणाची बाजू घेताय ते. म्हणजे या सिद्धार्थचा मोबाईल चेक करा. याच्या मोबाईल मध्ये व्हिडिओज आहेत आपल्या कॉलेज मधल्या पोरींचे स्विमिंग करताना. सिद्धार्थ, हे मी काय ऐकतेय? आय डिड नॉट एक्सपेक्ट दिस फ्रॉम यू. मला तुझा मोबाईल चेक करायचा आहे. कम ऑन. एक्सक्यूज मी मॅम. येस. सिड काय हे? कॅन्टीन मधून तू माझा मोबाईल घेऊन आलास. हा तुझा मोबाईल आहे आणि हा माझा. ओके चलो बाय. 1 मिनिट किमया. येस मॅम. मला सिद्धार्थचा मोबाईल चेक करायचा आहे. त्याच्यामध्ये अश्लील व्हिडिओज आहेत. हो पण मॅम त्याचा मोबाईल त्याच्याकडे आहे ना, हा माझा मोबाईल आहे. आय एम रिअली गेटिंग लेट. ओके चलो बाय बाय बाय. मॅडम आम्ही आमची तक्रार मागं घेतो. आमचा काहीच प्रॉब्लेम नाही. आम्ही झोपू इथंच प्रांगणात. काय रे? प्रॉब्लेम सॉर्ट आउट झालाय. ऑल वेल.
Now get back to your classes. See you.